रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात पाताळगंगा नदीकाठी वसलेल्या धाकटी पंढरी ताकई मंदिरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या स्मरणार्थ आयोजित वैकुंठगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। यंदा या पारंपरिक सोहळ्याला 100 वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी वर्ष महोत्सवही साजरा करण्यात आला। वारकरी परंपरेनुसार उंबरे गावातून पहाटे 3 वाजता पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान करून सुमारे 9 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करत धाकटी पंढरी येथे दाखल झाली। रामकृष्ण हरी आणि तुकाराम महाराज की जय अशा जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। पालखी आगमनानंतर श्री पुंडलिक मंदिर परिसरात वैकुंठगमन कीर्तन, भजन, काकड आरती व नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी विठोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत पाटील, उपाध्यक्ष जयवंत पाटील व सर्व कमिटी सदस्यांनी विशेष व्यवस्था केली। तसेच वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश शहाणे व सर्व वारकरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सायंकाळी हभप निवृत्त महाराज इंदुरीकर यांच्या हरिकीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। पंढरी वैष्णवांची नगरी ताकई साजगाव मंदिर या ठिकाणी शताब्दी महोत्सव भाग्यशाली शताब्दी 100 वर्ष पूर्ण होते आणि ह्या 100 वर्ष पूर्ण होत असताना ह्याच्यामध्ये मुख्य खालीचा वाटा जर असेल तर आमचे उंबरे ग्रामस्थ आहेत। या ठिकाणी अशोकभाऊ खोपडे, या ठिकाणी हरिश्चंद्र आहेत आणि हे पांडुरंग गायतांचे परिवारातील आणि मी भाऊ महाराज उंबरेकर यांच्या नातू ह्या नात्याने आपला सांगू इच्छितो का त्यांनी 100व्या वर्षापूर्वी या ठिकाणी उंबरे गावातून या ठिकाणी पालखी सोहळा, बीज उत्सव आणि श्रावण मासातील सप्ते चालू केले आणि ह्या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पवित्र भूमीत आज उत्साहाने आनंद साजरा होत असताना मोठ्या उत्सवात बीज उत्सव आणि श्रावण मासातील सप्ताह होत असतो आणि या सप्त्यामधील आता सदर कार्यात असलेले श्री अनंत गोविंद पाटील अध्यक्ष, तसेच श्री उपाध्यक्ष जयवंत लक्ष्मण पाटील ताकई, त्याचप्रमाणे नारायण पाटील सेक्रेटरी, त्याचप्रमाणे प्रकाशभाऊ शहाणे आणि कमिटी या सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। कारण यांनी ही चालवली संस्था आणि ट्रस्टी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने आपले कार्य करीत आहेत आणि सर्व परिसरातील पंचक्रोशीतील सर्वांना सांभाळून हा कार्यक्रम पार पाडित असतात आणि आजवर ह्या उंबरे गावातील या ठिकाणी बीज उत्सव पालखीला 100 वर्ष पूर्ण होत आणि उंबरे गावातून सकाळी 3 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत पुंडलिक मंदिर नदीकिनारी एक कार्यक्रम होत असतो। तो कार्यक्रम म्हणजे बीज उत्सवाचा वैकुंठगमन सोहळा ठिकाणी या ठिकाणी पालखी येते आणि तीच पालखी श्री क्षेत्र धाकटी पंढरी या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन पूर्ण आरती घेत आणि मोठा भोजनाचा कार्यक्रम होत असतो आणि सगळा कार्यक्रम खेळीमेळीचा आनंदाचा वारकरी आनंदाने साजरा करत असतात आणि ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो असेच ह्यापुढे कार्य चालू राहावा। रामकृष्ण। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी हा बीजोत्सवचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि धन्यती धाकटी पंढरी ताकई साजगाव श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, धन्यती पंचक्रोशी परिसर अशा या परिसरामध्ये या रायगड जिल्ह्यातील हे खालापूर तालुक्यातील हे पावनभूमीत हा कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे आणि याची परंपरा म्हणजेच आमच्या खालापूर तालुक्यातील उंबरे खालचे वरचे उंबरे इथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान धाकटी पंढरी येथे वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आहेत। वैकुंठवासी हरिभक्त भाऊ महाराज उंबरेकर पाटील यांनी गेल्या शतकापासून या दोन्ही महात्म्या यांनी ग्रामस्थांबरोबर सोबत घेऊन या परिसरातील भाविकांना हाती घेऊन आणि सोबत कार्यक्रम हा बीजोत्सवाचा सुरू केलेला आहे। त्याला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि आजवर बीजोत्सव संपन्न होत असताना उंबरे येथील पालखी आजवर अविरतपणे अखंडपणे परंपरा चालू आहे। रात्री 2 वाजता उंबरे येथून ही पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि अतिशय गावकरी आणि सर्व महिला वर्ग आनंदमय वातावरणामध्ये ह्या पालखी सोहळ्याचं आयोजन सालाबादप्रमाणे करतात। तर याही वर्षी त्यांनी हा आनंद घेतलेला आहे आणि या ठिकाणी विशेषतः म्हणजे हा उंबरे येथील महात्मा यांनी या वैकुंठवासी महात्मा यांनी शतशः प्रणाम
त्यांना शतशः प्रणाम. त्याचप्रमाणे उमरे ग्रामस्थांनी साथ आजपर्यंत कार्याला अखंडपणे परंपरा चालू ठेवत आहेत. परंपरा जोपासली आहे. धन्य ते ग्रामस्थ, धन्य ते उमरेगाव आणि धन्य ती ही धाकटी पंढरी. अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने या आमच्या उमरे ग्रामस्थांनी सुरू केलेला हा उपक्रम शेवटपर्यंत आज 100 वर्ष पूर्णपणे अविरतपणे संपन्न होत आहे. आणि यापुढे असा सतत सातत्यपूर्वक हा कार्यक्रम या ठिकाणी भक्तिभावाने संपन्न होईल ही अशी मी एक या धाकटी पंढरीचा भाविक म्हणून आपल्याला हे सादर करत आहे. आणि सत्यकथा ही आम्ही सांगत आहोत. ही पाया पाऊल उभे आल्यानंतर माणूस हा प्रसन्न होऊन त्याला जीवनामध्ये काही कमी पडत नाही अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न असून मनोभावे आनंद, जीवनात आनंद हाच सोहळा आनंद मिळतो. हाच हे महत्त्वाचं काम या कार्यकारी मंडळाकडून विठोबा देवस्थान ताकई यांचे सर्व अध्यक्ष अनंत गोविंद पाटील, उपाध्यक्ष जयवंत लक्ष्मण पाटील आणि त्यांचे कमिटी मेंबर यांच्याकडून हा कार्यक्रम अतिशय सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या अगदी आर्थिक सहकार्याने आणि मोलाचं सहकार्याने हा संपूर्ण असलेला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्यात आमच्या उमरे गावाचं नावलौकिक हे सुरुवातीपासून आहे ते तसंच त्यांनी चालू ठेवावं. आमचे भगवानजी पाटील, आमचे आईत महाराज आणि सर्वच हे ग्रामस्थ मंडळी, खंडू पाटील असे सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळी हे सर्व त्यामध्ये सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडतात आणि एक आपल्याला सर्व भक्तिभावाचं दर्शन घडवतात. ही आपल्याला आम्ही माहिती या ठिकाणची देत आहोत. धन्यवाद.